नमस्कार. रिलॅक्स्ड जागी बसून घ्या. साधारण 10 ते 15 मिनिटाचं आपलं हे हिलिंग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. खुर्चीवर, सतरंजीवर, गादीवर, कुठेही, पण ताठ बसायचंय. शक्यतो पाठीचा कणा ताठ ठेवायचाय. बसून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाकडे असतील. बोटांमध्ये गॅप्स नको. हलके आणि खोलगट असे हात ठेवा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. डोळे मिटायचे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहेत असे पहा. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. काचेच्या ग्लासमध्ये दूध ओतल्यावर तो ग्लास कसा भरेल आणि दिसेल, अगदी तसं तुमचं शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. जिथे आपले गुदस्थान आहे तिथून खाली खोलवर ही पांढऱ्या प्रकाशाची मुळे जमिनीमध्ये गेली आहेत असे पहा. झाडाची मुळे जशी खोलवर जातात अगदी तशी. चेतना शक्तीचे, धरणी मातेचे तुम्हाला स्थैर्य प्रदान केल्याबद्दल आभार माना. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. शरीरात जिथे जिथे ताण आहे तो उच्छ्वासासाठी वाटे आपण बाहेर टाकणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. असा तोंडावाटे बाहेर सोडा. आता संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागी केंद्रित करा, जिथे आपले हृदय चक्र असते. हा जो पांढरा प्रकाश आहे तो इथून बाहेर पडत आहे असे बघा. तुमची संपूर्ण ऑरा, तुम्ही बसलेला आहात ती जागा आणि संपूर्ण रूम ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरली आहे असं पहा. शांत चित्ताने स्वतः बरोबर आनंदमय होऊन जा.
स्वतःचे आभार माना. तुमच्या कुलदेवतांचे आभार माना. माता कुष्मांडाचे आभार माना. तुमच्या जन्मदात्या आईवडिलांचे आभार माना. जे रेकी शिकलेत त्यांनी रेकीचे आभार माना व सर्व सिम्बॉल्स करा. नवरात्रीतला 4था दिवस मातेचं कुष्मांडा रूप. आज ध्यान अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्रामध्ये आपण करणार आहोत. हृदय चक्र छातीवर मध्यभागी. माता कुष्मांडा ही रोग, दोष, शोक यापासून मुक्ती प्रदान करते. यश, शक्ती, बल, आयु याची प्राप्ती तिला प्रार्थना केल्याने होते. ही अतिशय दयाळू अशी देवीचे रूप आहे. त्यामुळे तिची भक्तिभावाने अत्यल्प जरी आपण सेवा केली तरीही ती प्रसन्न होते. अशा ह्या कुष्मांडा देवीच्या रूपाला आज आपण स्मरणार आहोत व हृदय चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये ध्यान करणार आहोत. नमस्कार स्थितीमध्ये बसा. मातेला प्रार्थना करा. हे माता कुष्मांडा, मला तुझे शुभ आशीर्वाद लाभत आहेत. मला, माझ्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या रोग, दोष, दुःख, शोक यापासून तू मुक्त कर आणि आम्हाला प्रत्येकाला आमच्या प्रत्येक कार्यात यशप्राप्ती होत आहे त्यासाठी लागणारं सामर्थ्य, धैर्य, धाडस तू प्रदान कर. आम्ही प्रत्येकजण स्वस्थ व दीर्घायू होत आहोत. त्याकरता तुझे शुभ आशीर्वाद लाभत आहेत. हे माते, तू माझे, माझ्या समस्त कुटुंबियांचे व या जीवसृष्टीचे कल्याण कर. या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. पहा, कुष्मांडा माताचं देवीचं रूप. ती तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तिच्या हातातून पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण तुमच्यावर बरसत आहेत. तुमचं संपूर्ण शरीर, ऑरा, तुमचे सर्व कुटुंबीय, ही समस्त जीवसृष्टीच ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेली आहे. तुम्ही सर्वजण स्मित हास्य करून देवीला शरण गेला आहात आणि माताही संपूर्ण हास्याने तुम्हाला शुभ आशीर्वाद देत आहे.
संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करा. छातीच्या मध्यस्थानी हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करा. हे चक्र पांढऱ्या प्रकाशाने भरले आहे असे बघा. आता आपण 11 वेळेला माता कुष्मांडाचा मंत्र म्हणणार आहोत. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आता दीर्घ श्वास घेऊन आपण जप म्हणणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडायै नमः. 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 प्रत्येक श्वासाबरोबर पांढऱ्या रंगाचा प्रकाश तुम्ही शरीरात घेत आहात व प्रत्येक श्वास सोडताना शरीरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती धरणी मातेमध्ये प्रकाश किरणांच्या मुळावाटे विलीन करत आहात असं बघा. इमॅजिन करा. प्रत्येक श्वासाबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी घ्या आणि उच्छ्वासाबरोबर सर्व निगेटिव्हिटी धरणी मातेमध्ये विलीन करा. शरीरात होत असणारा ऊर्जेचा प्रवाह समजून घ्या. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
पायाच्या बोटांपासून माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. धरणी मातीत खोलवर जी मुळं गेली आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूममध्ये उपस्थित व्हा. आजचा जो जप आहे ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः हा 108 वेळा म्हणा. याचं फळ खूप छान आपल्याला मिळेल. तुमचा अनुभव जरूर लिहा. काही सूचना असतील तर त्याही लिहा. धन्यवाद.